श्रीरामाच्या पालखीला असारणा लागाव जमलाई श्री पालखी मिलनाचं आकर्षण किती असेल अगदी स्क्रीन समोर तेवढेच करते हा प्रचंड जनसमुदाय. नमस्कार मित्रांनो, पोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर तुम्ही अर्नाळा जुना कोळीवाड्यातील राम मंदिरातील सगळा तो यात्रेचा सोहळा पाहिला आणि अजून ह्या पालखी सोहळ्याचे तर खूप सारा डेटा आमच्याकडे आहे आणि प्रसादही असेल किंवा मीही असेल खूप व्यस्त होतो आणि एडिटिंगला वेळ मिळाला नाही, पण जरा उशिराने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रात्री 12 वाजता जुना कोळीवाड्यातून निघालेली पालखी आणि आमच्या गावात अजून असलेलं एक मंदिर ज्याला चौकीतलं राम मंदिर म्हटलं जातं आणि त्यांचा त्या पार नाक्यावर होणारा मिलाप. आणि हा मिलाप फक्त मी म्हणेन काही क्षणांचा असतो, पण दोन पालख्यांचा मिलाप बघण्यासाठी संपूर्ण कोळीवाडा लोटलेला असतो. म्हणजे हा भावपूर्ण क्षण आणि त्यानंतर हा मिलाप झाल्यानंतर ही पालखी कोळीवाड्यात प्रत्येकाच्या दारोदारी जाते आणि तिचं स्वागत केलं जातं. हा फक्त रात्रीचा क्षण आहे आणि सगळ्या आमच्या कोळी भगिनी त्यांच्या खास पेहरावात सजलेल्या आणि त्या पालखीचं केलं जाणारं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून बघाच. अर्नाळ्यातल्या पालखी म्हणजे जुन्या कोळीवाड्यातली असेल किंवा चौकीतलं राम मंदिर आणि हा दोन्ही पालखींचा मिलन सोहळा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बराच व्हायरल झाला आणि हा पालखी सोहळ्यासाठी म्हणजे एक मोठं आकर्षणाचं केंद्र असतं आणि लिटरली मला वाटतं आता 1:15 ते 1:30 वाजलेले आणि प्रचंड गर्दी. आणि मला तर तो बघा ड्रोनच्या माध्यमातून मला ते शूट मिळालं तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करीन. पण हा तुम्ही सगळी गर्दी पाहू शकत असाल. प्रचंड एक वेगळी अनुभूती. सगळी मंडळी आता बँड सोबत होती, पालखी सोबत होती. हा बँड पुढे आलेले आहेत आणि फक्त तो एक साधारण मिनिटभराचा क्षण असतो आणि त्या मिनिटभराच्या क्षणासाठी सगळे आतुरतेने वाट बघत असतात. प्रचंड आणि म्हणजे अगदी ती पालखी जुना कोळीवाड्यातून निघाली आणि हा सोहळा झाल्यानंतर मग खऱ्या अर्थाने आपल्या कोळीवाड्यात येते आणि जय श्रीराम जय श्रीराम आणि सगळे जरी मंडळी बघू शकत असाल. तुम्हाला कोण दिसत सगळा फक्त आतुरतेने हा सोहळा बघण्यासाठी. जेवण थोडस झालं तुम्ही बघू शकत बाकी तर फक्त रोजचा हा सोहळा रोजचा दरवर्षीचा. पण ती ओढ नमस्कार 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 तिकडे येणार होतो बट लेट झालो. सगळा हा सोहळा बघा प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत आहे. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष तिकडे बघायला मिळणार अगदी स्क्रीन समोरही लोक गर्दी करून आहेत. हे सगळं वेगळं आहे. चला मला जे क्षण काही तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रचंड गर्दी प्रचंड सगळा तो एक वेगळा माहोल असतो. हे सगळे विसरलेले आहेत मला लोक. सगळे ही सगळी आमची लोक विसरलेत मला. हा बोल बोल. चला आमचा आशिष आहे ड्रोन घेऊन आहे आणि मला फुटेज तुम्हाला मिळणार नक्की आपल्याकडून मिळणार तुम्हाला सोहळा बघायला. प्रचंड धावपळ होणार आहे. नमस्कार सर.
सगळं महाराष्ट्र पोलीस सगळं एकत्र आहेत ना, येणार आहेत ना. पण वरती डेंजर आहे, ते डेंजर आहे. ऑलरेडी पोहोचलेली आहे. बघूया, ड्रोनचं शूट तर आपल्याला मिळणारच आहे. अरे छोट्या बाकीचे सगळी ही आपल्या चौकीतल्या राम मंदिरातल्या. नमस्कार. चला, आणि हा मिलनासाठी मला एक ही पालखी कधी आलेली आहे? तरी अर्धा तास. आणि आता आपला जुन्या कोळीवाड्यातली येते आणि सगळे मला तर लांब जावं लागेल कारण इकडे फार नमस्कार. सगळं कोण आहे अजून? चला मी मागे जातो. सगळ्या रात्रभर तर यांचा जोश कायम राहणार आहे. नमस्कार. चला चला मला मागे जायचंय. मी तुम्हाला मागची दृश्य दाखवणार आहे. चला चलो बाहेर जाऊ दे मला मागे आहे. सगळे आता मंडळी बघा, म्हणजे आज तिकडे तरी बऱ्यापैकी गर्दी कमी दिसते मला. ही सगळी रात्रभर आणि दिवसभर पालखी बरोबर राहणारी मंडळी आहेत. म्हणजे एका रंगसंगतीचे कपडे त्यांनी परिधान केलेले आहेत आणि बाकी सगळं विचार करू शकता की हे क्रेज किती असेल किंवा त्या पालखी मिलनाचं आकर्षण किती असेल. अगदी स्क्रीन समोर तेवढेच गर्दी. हा प्रचंड जनसमुदाय. तिथे वरती जाऊन तुम्हाला नक्कीच तो जनसमुदाय दाखवण्याचा प्रयत्न करेल. चौकीतलं राम मंदिर आणि जुना कोळीवाड्यातलं राम मंदिर आणि या मंदिरातून निघालेल्या दोन पालख्या आणि या दोन पालख्यांचा अर्नाळ्यातील पार नाक्यावर होणारा संगम आणि हा संगम पाहण्यासाठी कोळीवाड्यातील नागरिकांची अभूतपूर्व गर्दी जमलेली असते. आणि हल्ली सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल किंवा विविध माध्यमातून हा पालखी सोहळा पंचक्रोशीत गाजत आहे आणि त्यामुळे निरनिराळ्या गावातली लोकही हा काही क्षणांचा सोहळा पाहण्यासाठी अर्नाळा पार नाक्यावर येतात. आणि म्हणजे मी म्हणतो हा फक्त एक 15 ते 20 मिनिटाचा क्षण असतो, पण या एका क्षणासाठी ही सगळी मंडळी आसुसलेली असतात. म्हणजे तुम्ही बघू शकाल आता ही चौकीतली रामाची पालखी येऊन थांबलेली आहे या पार नाक्यावर किंवा जिकडे आपण अर्नाळा बीचवर किंवा अर्नाळा किल्ल्याकडे जाताना जो वळण लागतो आपल्याला अर्नाळ्यावर येण्यासाठी. आणि बघा ती तुम्हाला पलीकडून येताना जुना कोळीवाड्यातून येताना
जी पालखी दिसते अगदी गुलाल उधळला जातोय, लोकांची चेंगराचेंगरी आहे, म्हणजे मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि दोन म्हणजे मला ते गीतरामायणातल्या ओळी आठवतात, दोनच ओंडक्यांची सागरात होते भेट, आणि हा दोन पालखी एकमेकांना स्पर्श करतात आणि सगळे आजूबाजूला उभे असलेले भाविक अगदी रामनामाच्या जल्लोषात नाचत आहेत. म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास हा शब्द आणि हे वाक्य आल्याशिवाय बघा, फक्त लिटरली एक 15-20 सेकंदानंतर हे त्यांचा स्पर्श झाला आणि पुन्हा पालखी आता आपला कोळीवाड्याकडे मार्गस्थ होते. आणि आता खऱ्या अर्थानं कोळी भगिनींच्या आणि कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. बघाच हा प्रचंड जनसमुदाय तुम्ही बघू शकत असाल. आणि विशेष म्हणजे हा स्क्रीन समोर उभा आहे. चला, आता हे दोन्ही पालख्यांचं मिलन झालेलं आहे आणि प्रत्येकाची चढावून लागलेली आहे. पालखी प्रत्येक जण गुलालाच्या रंगामध्ये धावून निघालेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थानं जय श्रीराम देऊन पालखी खांद्यावर विलास दाखवाली खांद्या त्याला लाविला. श्रीरामाच्या पालखीला असा गाव जमलाई, श्रीरामाच्या पालखीला असा गाव जमलाई, श्रीरामाच्या पालखीला असा गाव जमलाई, श्रीरामाच्या पालखीला असा गाव जमलाई. नमस्कार. जय श्रीराम. नमस्कार. आणि एकीकडे सगळं संगीत गाणं सुरू आहे. एकीकडे संगीत गाणं सुरू आहे. आता मी तिला घेऊन जाणार तुम्हाला. आणि ही प्रचंड
आमच्या हौशेचा न मौजेचा रामनवमीचा सण आयलाय. सजून दजून आता गाव सारा पालखीच्या संगती तो चाललाय. आमच्या हौशेचा न मौजेचा रामनवमीचा सण आयलाय. सजून दजून आता गाव सारा पालखीच्या संगती तो चाललाय. बँड बाजे आता वाजूनी, बँड बाजे आता वाजूनी पालखीला गाव सारा नाचून. जय श्रीराम. बोला, नमस्कार. काय म्हणता? माझ्या नंबर पण माझ्या फोनमध्ये टाकून दे मला. हो हो, नक्की.
कुठलेही सण उत्सव म्हणजे आपण मजा करत असतो आणि हे सगळे सण उत्सव आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस असल्यामुळेच साजरे करू शकतो. आणि तुम्ही आजच्या व्हिडिओत पण पाहिलं असेल की एंड ही सगळी पालखी गावात निघताना सगळे पोलीस दल किती सक्षम होतं आणि त्यांच्याशिवाय सगळं हे पॉसिबलच नाही. आणि अर्थातच प्रभू रामचंद्रांचा आत्मा ह्या पालखीमध्ये असतो म्हणून आपण एवढ्या जोत जल्लोषात हे पालखी सोहळे साजरे करतो. आणि हा फक्त रात्रीपर्यंतचाच आहे आणि अजून दुसऱ्या दिवशीची मजा आणि अगदी दुपारचे 12, 1, 2 असतील, घामाच्या धारा लागल्या असतील, पण आमच्या कोळी बहिणींचा उत्साह कधीच थांबणार नाही. तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तुर्तास हा आजच्या रात्रीचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.